नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 1 पाहणार आहोत. तर बघा, या सराव संचामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे. खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्यांचे लंबदुभाजक काढा. हे माप दिलेले आहे. या मापांचे आपल्याला रेषाखंड काढायचे आहे आणि त्या रेषाखंडांना त्यांच्यावर लंबदुभाजक पण काढायचं आहे. तर बघा, अगोदर तुम्हाला रेषाखंड काय असतो आणि लंबदुभाजक त्याच्यावर कसा काढतात हे माहिती असायला पाहिजे. हे आपलं 6वीमध्ये झालेलंच आहे, पण एकदा शॉर्टमध्ये कसं काढायचं हे मी तुम्हाला दाखवून देते. तर बघा, इयत्ता 6वीच्या पहिल्याच सराव संचामध्ये आपण हा प्रश्न पाहिलेला होता, जोड्या लावा. त्याच्यामध्ये बघा, अशा प्रकारची जी रेषा असते तिला रेषा म्हणतात. ओके, ज्या रेषेला दोन्ही साईडने टिंब असतात तिला रेषाखंड म्हणतात. याचा अर्थ काय की ही रेषाखंड आपण दोन्ही साईडला वाढवू शकत नाही. ही कशी दिसते आहे? बाणासारखी दिसते आहे. तिचे टोक बाणासारखे दिसणारे टोक ज्या रेषाचे असतात तिला काय म्हणतात? रेषा म्हणतात. ती रेषा आपण दोन्ही साईडनी जितकी पाहिजे तितकी वाढवू शकतो, असा त्या या दिलेल्या ॲरोसारखे टोक जे आहे त्याचा अर्थ आहे. आलं लक्षात? त्यानंतर हा जो सरफेस दिसला आहे याला प्रतल म्हणतो आपण, प्लेन सरफेस असतो. ओके, नंतर हा जो आहे एक साईडला टिंब असतं आणि दुसऱ्या साईडला असं ॲरोसारखं टोक असतं, बाणासारखं टोक असतं. ओके, याला काय म्हणतात? किरण. येतं लक्षात? म्हणजे हे जे किरण आहे याचं आपण हे बाणासारखं टोक जे दिलेली आहे ते आपण वाढवू शकतो, ही साईड वाढवू शकत नाही. आपल्याला काय क्लिअर करायचं होतं? रेषाखंड. आपल्याला रेषाखंड काढायचे आहे, म्हणजे दिलेल्या मापाच्या अशा लाईन ड्रॉ करायच्या आणि दोन्ही साईडला टिंब द्यायचे, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? रेषाखंड काढायचा आहे अशा प्रकारचा. आणि त्या रेषाखंडावर आपल्याला लंबदुभाजक काढायचं आहे. रेषाखंड लक्षात आला. आता आपण रेषाखंडावर लंबदुभाजक कसा काढायचा ते बघूया. कंपासच्या सहाय्याने रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. हे कंपास याच्या सहाय्याने आपण हा जो रेषाखंड दिलेला आहे याच्यावर लंबदुभाजक कसा काढायचा. तर बघा, दिलेल्या मापाचा आपण पहिले काय काढून घेणार? रेषाखंड. रेषाखंड काढल्यानंतर कंपासमध्ये पेन्सिल लावून दोघांची टोकं इक्वल करून कसं करायचं मी तुम्हाला पहिल्या रेषाखंड काढल्यानंतर दाखवणारच आहे. एका बिंदूवर ठेवायचं आणि दुसरं टोक जे आहे त्यांनी रेषाखंडाच्या वरती कुठंतरी एक कंस मारायचा. ओके, वरती एक कंस मारायचा आणि त्याच रेषाखंडाच्या दुसऱ्या साईडला दुसरा कंस मारायचा. नंतर जे अंतर घेतलेलं होतं त्याच अंतराने बी पॉईंटवर कंपास ठेवायचा आणि या रेषाखंडाच्या वरती पण या पहिल्या कंसाला छेदणारा असा कंस काढायचा आहे. दोन्ही बिंदूंवर कंपासचे टोक ठेवल्यानंतर हे आपण कंस काढणार आहोत. ते कंस काय होणार आहे? एकमेकांना असे छेदणार आहेत. बघा, दोन्ही कंसांचा छेदनबिंदू वरती पण एक मिळणार आहे, खाली पण एक मिळणार आहे. नंतर त्या छेदनबिंदूंमधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ती लाईन ड्रॉ केल्यानंतर ती कशी असणार आहे? रेषा असणार आहे, म्हणजे तिला दोन्ही साईडने ॲरो जितके पाहिजे तितके आपण वाढवू शकतो. तर बघा, आता खाली दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्यांचे लंबदुभाजक काढा. पहिला आहे 5.3 सेंटीमीटर. आता 5.3 सेंटीमीटर रेषाखंड आपल्याला काढायचा आहे. तर बघा, आपण पट्टीच्या सहाय्याने 5.3 हे अंतर मोजून घेऊया. तिथं पहिले डॉट द्यायचा, एक्झॅक्ट द्यायचा, बरोबर. ओके, बघा, पेन्सिल अशी थोडीशी त्याच जागेवर गोल फिरवून आपण बिंदू ठेवू शकतो. त्या बिंदूपासून लाईन काढायला सुरुवात करायची. 5 नंतर 5 या नंबरनंतर 5 नंबरची जी मोठी लाईन आहे त्याच्यानंतर उजव्या बाजूला, ओके, म्हणजे 5 नंबरच्या लाईनच्या नंतरची छोटी जी लाईन आहे 3 नंबरची, तिथपर्यंत आपलं डिस्टन्स किती झालं? 5.3. येतंय लक्षात? याने या दोन्ही बिंदूंमधलं अंतर किती झालं? 5.3. म्हणजे हा किती अंतराचा रेषाखंड झाला? 5.3 सेंटीमीटर मापाचा रेषाखंड झाला. तर या रेषाखंडावर लंबदुभाजक कसा काढायचा? एका प्लेन सरफेसवर आपल्याला ती पेन्सिल लूजच आहे, फिक्स केलेली नाही. ओके, ठेवल्यानंतर दोन्हीचे टोकं सारखे झाले. टोकं सारखे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? या स्क्रूच्या साहाय्याने पेन्सिल फिक्स करून घ्यायची आहे.
फिक्स केल्यानंतर बघायचं की दोघं टोकं सारखी आहेत. नंतर आपण त्याच्यामध्ये थोडं डिस्टन्स घेऊन काय करणार आहोत, हा जो रेषाखंड आहे 5.3 सेंटीमीटरचा, याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला, निम्म्यापेक्षा जास्त आणि पूर्णापेक्षा थोडं कमी, पूर्णापेक्षा थोडं कमी अंतर घेऊन किंवा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण कंस काढू शकतो. निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतलेलं आहे. आपण या बिंदूंना नावं देऊन घेऊया, ए आणि बी. आता ए बिंदूवर कंपासचं टोक ठेवणार आहोत आपण, आणि हा जो रेषाखंड आहे त्याच्या वरती एक कंस काढणार आहोत आणि खाली एक कंस काढणार आहोत. आलं लक्षात? आणि तेच अंतर राहू द्यायचं, फक्त कंपासचं टोक बी बिंदूवर ठेवायचं आणि ए बिंदूवर कंपास ठेवल्यानंतर हा जो कंस काढला आहे त्या कंसला छेदणारा दुसरा कंस आपल्याला काढायचा आहे. वरती पण त्याच कंसाला छेदणारा आणि खाली पण त्याच कंसाला छेदणारा दुसरा कंस काढायचा आहे. आता दोन्ही कंसांचा छेदनबिंदू जो मिळालेला आहे त्याला आपण पी आणि क्यू नाव देऊन, आता दोन्ही कंसांचा जो छेदनबिंदू आहे त्यामधून अशी जाणारी उभी लाईन आपण ड्रॉ करणार आहोत. झाली ड्रॉ? तर बघा, ए बी या रेषाखंडावर हा झाला लंबदुभाजक. याला आपण कितीही वाढवू शकतो आणि कमी पण करू शकतो. या सिम्बॉलने शो करायचं. म्हणजेच काय, या लंबदुभाजकाने या ए बी या रेषाखंडाचे दोन इक्वल पार्ट झाले असं आपण म्हणू शकतो. ए ओ इक्वल टू ओ बी. ओ बीच्या ऐवजी आपण बी ओ पण लिहू शकतो आणि ए ओच्या ऐवजी आपण ओ ए पण लिहू शकतो. ओ ए डिस्टन्स अँड ओ ए जे माप आहे तेच कशाच्या इक्वल आहे, ए ओच्या इक्वल आहे. ओ बी बी ओच्या इक्वल आहे. ओ एला आपण ए ओ पण लिहू शकतो, ओ बीला बी ओ पण लिहू शकतो. ही 5.3 सेंटीमीटरची आहे. इथं आपण लिहून घेऊया 5.3 सेंटीमीटरची रेषाखंड. तर आपल्याला 6.7 सेंटीमीटरचा रेषाखंड काढायचा आहे. तर बघा आता 6.7 हे माप कसं घेणार आपण, झिरोची जी लाईन दिलेली आहे तिथं एक बिंदू ठेवायचा. ओके, ठेवला बिंदू. तर त्या बिंदूपासून 6 नंतरची 7 वाली जी छोटी लाईन आहे तिथपर्यंत व्यवस्थित बघून घ्या. 6 नंतरची 7 नंबरवाली जी, तर दोन्ही पॉईंटमधलं डिस्टन्स किती झालं, अंतर किती झालं, 6.7 सेंटीमीटर. याला आपण आर एस नाव देऊन घेऊया. आता काय करायचं आपल्याला, कंपासमध्ये हा जो रेषाखंड आहे त्याचं अर्ध्यापेक्षा जास्त आणि पूर्णापेक्षा थोडं कमी अंतर, अर्ध्यापेक्षा जास्त झालं अंदाजे घ्यायचं आहे. तर काय करायचं, कंपासचं टोक आर या बिंदूवर ठेवायचं आणि त्या रेषाखंडाच्या वरती एक कंस आणि त्याच रेषाखंडाच्या खाली एक कंस द्यायचा. तेच अंतर असलेला कंपास घेऊन पुन्हा आपल्याला कंपासचं टोक यस बिंदूवर ठेवायचं आहे आणि अगोदर काढलेले जे कंस आहेत त्यांना छेदणारा दुसरा कंस काढायचा आहे. इथे थोडंसं कमी झालं, तेच माप आहे, फक्त आपण कंस वाढवून घेणार आहोत. बघा, कंस वाढवून घेतले. तर छेदनबिंदूतून जाणारी आपण रेषा काढणार आहोत. काढली रेषा. याला आपण इथे ओ असं लेबल करूया, एक्स वाय लेबल करूया. काही पण लेबल लिहू शकता तुम्ही, ए पासून झेड पर्यंत काही पण कॅपिटल लेटरमध्ये आपल्याला लेबल करायचं आहे. हे आपल्याला इक्वल आहे असे शो करायचे आहे आणि आपण इथं लिहू शकतो आर ओ इक्वल टू ओ एस. आणि बघा, खूप महत्त्वाचं, हे आर ओ आणि ओ एस या रेषाखंडावर हा लंबदुभाजक आहे, बरोबर आला आहे. आपण हे कसं
कन्फर्म करू शकतो. तर बघा, हे जे कोनमापक आहे हे काय करायचं आहे, कोनमापकाची ही 90 डिग्रीची जी लाईन आहे तिचा इथं हा छेदलेला पॉईंट आहे तो आपण ओ पॉईंटवर ठेवून बघू शकतो. हा जो रेषाखंड आहे कंपासची ही खालची लाईन आहे त्याच्यावर मॅच करायची आणि हा पॉईंट या पॉईंटवर मॅच करायचा. तर मॅच केल्यानंतर बघा, बरोबर हा लंबदुभाजकाची लाईन आहे 90 डिग्रीवर आहे आणि रेषाखंडाची जी लाईन आहे ही 0 आणि 180ची जी लाईन आहे बेसची लाईन त्याच्यावर एक्झॅक्ट मॅच होतो आहे. म्हणजेच हे अंतर किती झालं, 90 डिग्री. सर्व ठिकाणी 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री कोन तयार होत आहे. म्हणजेच हा काय आहे, या रेषाखंडावर हा लंबदुभाजक आहे. आता आपल्याला 3.8 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून त्याला लंबदुभाजक काढायचा आहे. माप कसं घेणार लक्षात आलेलं आहे. चला सुरुवात करा. 0वर आपल्याला बिंदू ठेवायचा आहे. त्या बिंदूपासून 3 नंतर 8 नंबरची जी छोटी येणारी लाईन आहे तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. बघा, इथं न लिहिता आपण वरच्या बाजूला लिहूया, कारण इथं जो लंबदुभाजकाचा जो पॉईंट मिळणार आहे तो बिंदू आहे तो आपण खाली इथं दाखवू शकतो. म्हणून आपण हे माप काय करूया, वरती लिहूया. 3.8 सेंटीमीटर. हे जो रेषाखंड आहे याचा अर्ध्यापेक्षा जास्त किंवा पूर्णापेक्षा थोडं कमी कंपासमध्ये आपल्याला माप घ्यायचं आहे. घेतलं. आता आपण काय करूया, बी बिंदूवर ए बिंदूवर कंपासचं टोक ठेवून आपण वरच्या बाजूला एक कंस काढणार आहोत आणि त्याच अंतराने खालच्या बाजूला दुसरा कंस काढणार आहोत. आता अंतर तेच, फक्त आपण कंपासचं टोक बी बिंदूवर ठेवून ती एक कंस अगोदरच्या कंसाला छेदणारा, खाली एक कंस अगोदर जे कंस काढले होते त्यांना छेदणारे असं कंस काढून घेऊया. दोन्ही बिंदूंतून जाणारी पण ए बी या रेषाखंडाला लंब अशी लाईन आपल्याला काढायची आहे. काढली. याला आपण पी क्यू नाव देऊया. पी क्यू आणि हा जो आहे याला ओच नाव राहून देऊया. ओ ए डिस्टन्स ओ बी डिस्टन्सच्या इक्वल आहे. ओ ए इक्वल टू ओ बी. प्रश्न दुसरा आहे. आता खाली दिलेल्या मापांचे कोन काढा व त्यांचे दुभाजक काढा. 105 डिग्रीचा आपल्याला कोन काढायचा आहे, त्याला दुभाजक काढायचं आहे. 55 डिग्रीचा कोन त्याला दुभाजक, 90 डिग्रीचा कोन त्याला दुभाजक. ओके. आता आपण पहिल्यांदा 105 डिग्रीचा कोन काढून त्याला कसं दुभाजक काढायचा ते बघूया. कोन काढायचा हे तर तुम्ही बघितलेलंच आहे इयत्ता 6वी मध्ये. आता कोन काढून त्याला दुभाजक काढायचा हे आहे तर बघूया आपण. तर बघा, दिलेला मापाचा कोन तर आपण काढू शकतो. कोन काढल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दुभाजक कसा काढायचा आहे तर बघा, कंपासमध्ये पेन्सिल लावल्यानंतर हा जो कोन आहे बी, ह्या बी कोनावर आपल्याला कंपासचं टोक ठेवून वरती थोडंसं अंतर घेऊन अंदाजे या कोनावर काय मारायचं आहे, असा कंस मारायचा आहे. पी क्यू कसा कंस आलेला आहे असा कंस मारायचा आहे. काय करायचं, बी या बिंदूवर कंपासचं टोक ठेवून वरती असा कंस मारून घ्यायचा अंदाजे. नंतर परत कंपासमध्ये थोडंसं अंतर घेऊन काय करायचं आहे, या क्यू बिंदूवर कंपासचं टोक ठेवून या कोन जो आहे या कोनाच्या आतमध्ये असा कंस मारायचा. परत जे डिस्टन्स घेतलेलं होतं त्याच डिस्टन्सनी पी या बिंदूवर कंपासचं टोक ठेवून मध्ये कंस मारायचा आहे. बघा, असे दोन्ही क्यू पॉईंटवर कंपास ठेवून कंस मारला, हा मिळणार आहे. पी पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून कंस मारला, हे दोन्ही कंसांचा छेदनबिंदू जो मिळणार आहे त्या आणि बी बिंदूतून जाणारी अशाला आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ती आपल्याला अशा प्रकारे मिळणार आहे. हा किरण काढल्यानंतर हा ए बी ओ
आणि OBC हे जे दोन कोन मिळणार आहे, या दोन कोन काय झाले, इक्वल झाले. जसं आपण रेषाखंडावर लंबदुभाजक काढला तर ते रेषाखंडाचे दोन इक्वल भाग झाले, तसंच या कोनाला आपण कोन दुभाजक काढल्यानंतर या कोनाचे दोन इक्वल कोन झाले. म्हणजे ABO इक्वल OBC. हे दोन काय मिळाले, इक्वल कोन मिळाले, सारखे कोन मिळाले. 105 डिग्रीचा कोन काढायचा आहे. बेस लाईन काढून घेऊया. झाली. आता याला आपण नाव देऊन घेऊया. आपण ABC कोन घेणार आहोत, तर या बिंदूला आपण B नाव देऊन घेऊया. वरती जो येईल तो A बिंदू, हा B आणि हा C. मी इथं याला C बिंदू नाव देते आणि हा ॲरो. आपल्याला पाहिजे असेल तर आपण पुढे वाढवू शकतो. आता आपल्याला 105 डिग्रीचा कोन काढायचा आहे. या कोन मापकामध्ये ही 90 डिग्रीची जी लाईन आहे, त्या लाईन बेसला ज्या पॉईंटमध्ये टच झालेला आहे तो पॉईंट एक्झॅक्ट आपला B पॉईंटवर मॅच करायचा आहे आणि ही बेसलाईन ह्या बेसलाईनवर मॅच करायची आहे. हा कुठे येणार, हा पॉईंट हा एक्झॅक्ट Bवर आणि ही बेसलाईन ह्या बेसलाईनवर. बघा, तंतोतंत जुळलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, 105 डिग्रीचा कोन काढायचा आहे. तर बघा, कोन काढताना आपल्याला दोन्ही साईडनी डिस्टन्स दिलेलं आहे. इथं पण 0, इकडं पण 0, 10, 20. तर कोणत्या बाजूने मोजणार आपण 105 डिग्री. आपण इथे B पॉईंट मॅच केला आणि आपली बेसलाईन उजव्या साईडला आहे, तर उजव्या साईडनेच आपल्याला काय करायचं आहे, माप मोजत जायचं आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 100 नंतर हे बघा, 100ची लाईन कोणती आहे, हीच लाईन आपण वरती जर गेलो, ही काय आहे, 100ची लाईन. इकून त्याच्यावर 80 डिस्टन्स आहे, पण आपण इकून मोजत आलो ना, इथे 100 दिलेलं आहे. तर 100ची ही लाईन 100 नंतर आपल्याला 5 पर्यंत घ्यायचं आहे. तर ही झाली 100ची लाईन. 100च्या पण लेफ्ट साईडला आपण जर गेलो तर आपल्याला काय मिळणार आहे, 105 मिळणार आहे. कुठं ते 100 नंतर थोडीशी मोठी बघा, 70 आणि 80च्या मध्ये, ती किती नंबरची आहे आपली, 105. 100 आणि 110च्या मध्ये थोडीशी मोठी लाईन जी दिसते आहे वरती गेल्यानंतर, तिथपर्यंत इथून इथपर्यंत आपलं डिस्टन्स किती झालं, 105 डिग्री. तर तिथे आपल्याला काय करायचं आहे, फक्त बिंदू ठेवायचा आहे. बघा, बिंदू ठेवला, एक्झॅक्ट बघून घ्यायचा. ठेवल्यानंतर बरोबर ठेवलाय की नाही, ठेवला. आता आपण काय करणार, त्या बिंदूच्या दिशेने आपण एक रेषा काढणार आहोत. आलं लक्षात. आणि हा जो कोन झाला 105 डिग्रीचा कोन, आलं लक्षात. आता याला दुभाजक कसा काढायचा, कंपासमध्ये पेन्सिल लावून घ्यायची, दोन्ही टोकं सारखी असली पाहिजे. आता आपण काय करणार, थोडंसं अंतर घेऊन B बिंदूवर कंपासचं टोक ठेवून असे आपण कंस काढणार आहोत. BC या किरणावर कंस काढला आणि AB या किरणावर पण काय काढला, कंस काढला. आता परत तेच अंतर ठेवू शकता किंवा थोडंसं वाढवू पण शकता. येतंय लक्षात. वाढवल्यानंतर वाढवून घ्यायचं, कारण आपल्याला हे जे किरणांवर आपण कंस मारलेले आहे, किरणांवर कंस ज्या पॉईंटमध्ये छेदतात त्या पॉईंटवर आपल्याला कंपासचं टोक ठेवून परत आपल्याला या कंसाच्या आतमध्ये कंस मारायचे आहे. अंतर जर थोडं जास्त ठेवलं तर कंसांवर पॉईंट मिळलेले आहे, त्याच्यावर आपण जर डिस्टन्स ठेवून कंस मारले तर ते काय थोडेसे लांब मिळतात. लांब मिळाले म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट काढता येतात. त्यामुळे थोडंसं अंतर वाढवून घेतलं आपण. आता आपण BC या किरणावर हा जो कंस जिथं छेदतो आहे त्या बिंदूमध्ये आपण काय केलं, कंपासचं टोक ठेवून आपण आतमध्ये एक कंस घेतला. तेच डिस्टन्स ठेवायचं आहे आणि
ए बी या किरणावर कंस जिथं छेदला आहे त्या पॉईंटवर आपण कंपासचं टोक ठेवून दुसरा कंस काढायचा की तो कंस या पहिल्या कंसाला छेदेल असा. आता दोन्ही कंसांचा छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे. या छेदनबिंदूतून बी बिंदूतून पास होणारी त्याचबरोबर या छेदनबिंदूतून पण जाणारी अशी आपण लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. तर बघा आपण किरण काढून घेतला. ओ या पॉईंटला आपण ओ पॉईंट नाव देऊन घेऊया. ए बी ओ अँगल ए बी ओ इक्वल अँगल ओ बी सी. अँगल ए बी ओ इक्वल अँगल ओ बी सी. येते लक्षात? हा कोणाचा कोन दुभाजक, या कोन दुभाजकामुळे या कोनाचे दोन इक्वल कोन तयार झाले. आता आपल्याला 55 डिग्रीचा कोन काढायचा आहे. बेसलाईन काढली. आता याच्या आपल्या हा क्यू पॉईंट वरचा जो मिळणार आहे तो पी क्यू आणि आर. इथं आपण आर पॉईंट देऊन घेऊया. तो पॉईंट क्यू पॉईंटवर मॅच करायचा. ही बेसलाईन या बेसलाईनवर मॅच करायची. मॅच केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे 55 डिग्री अंतर कुठून घेणार. बेसलाईन या छेदनबिंदूच्या उजव्या बाजूला आहे तर उजव्या बाजूनेच आपण काय करणार आहोत डिग्री डिस्टन्स मोजणार आहोत. 0 10 20 30 40 50 50ची लाईन इथे आहे. याच्या पण पुढे 60च्या बाजूला 5 नंबरची जी लाईन आहे तिथपर्यंत बघा. 50 नंतर 51 52 53 54 आणि 55 झाला. पॉईंट दिला. आता आपण त्या पॉईंटच्या डायरेक्शनने क्यू पॉईंटपासून जाणारी लाईन याला पण पी लेबल देऊया. पी क्यू आर हा 55 डिग्रीचा कोन काढला आपण. इथे आपण 55 डिग्री असं लेबल देऊ शकतो. आपण पॉईंट थोडे व्यवस्थित देऊन घेऊ. दिसतंय पी पॉईंट, हा क्यू पॉईंट आणि हा आर पॉईंट. तर बघा आता आपल्याला ह्या कोनाला कोन दुभाजक काढायचा आहे. कोन दुभाजक काढताना आपण काय करतो कंपासमध्ये पेन्सिल व्यवस्थित फिक्स करून घेतो. दोघांचे टोकं सेम पाहिजे. आता त्यात थोडं अंतर घ्यायचं. अंतर घेऊन क्यू पॉईंटवर कंपासचं टोक ठेवायचं आणि क्यू कोनाच्या दोन्ही बाजूला जे साईड दिसत आहेत त्या साईडवर कंस मारून घ्यायचा. कंस मारल्यानंतर परत थोडं अंतर वाढवायचं किंवा तेच ठेवलं तरी चालेल. मी वाढवते आहे. दोन्ही कंसांचा छेदनबिंदू जो आपल्याला मिळणार आहे तो थोडा अंतरावर मिळाला की तिथून इथे अँगल काढायला कोन बायसेक्टर काढायला आपल्याला कोन दुभाजक काढायला इझी जातो. म्हणून आपण काय करणार थोडं अंतर वाढवून घेणार. आता या पॉईंटवर आपल्याला कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि कंस काढून घेतला. आता परत या बिंदूवर पण कंपासचं टोक ठेवून कंस काढून घेतला. आता दोन्ही कंसांचा जो छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे त्याला एक्झॅक्ट बिंदू देऊन घ्या. त्या बिंदूपासून क्यू या बिंदूपासून जाईल अशी लाईन आपल्याला अशी ड्रॉ करायची आहे. तुम्ही डॉटेड लाईन पण काढू शकता किंवा स्ट्रेट लाईन सुद्धा काढू शकता. किरणासारखी असायला पाहिजे कारण याचा एक ओरिजिन पॉईंट आहे आणि दुसऱ्या साईडला आपण वाढवू शकतो. तर बघा हा एक 55 डिग्रीचा होता. त्याला आपण दुभागलं गेलं तर त्यानंतर हे जे दोन कोन तयार झाले पी क्यू एक्स आणि एक्स क्यू आर हे दोन इक्वल अँगल. ओके आपण इथं लिहिलेलंच आहे. 90 डिग्रीचा कोन काढून त्या कोनाला कोन
दुभाजक काढायचं आहे. त्यासाठी आपण पहिले बेसलाईन काढून घेऊ. बेसलाईन काढली, त्याला आपण बी, या पॉईंटला बी असं लेबल करू. हा सी पॉईंट, या सी पॉईंटला आपण थोडं पुढं एक्सटेंड करून घेऊ, वाढवून घेऊ. आता आपल्याला 90 डिग्रीचा कोन घ्यायचा आहे. तर हा पॉईंट इथे मॅच करायचा, ही बेसलाईन ह्या बेसलाईनवर मॅच करायची, जुळवून घ्यायची. बघा जोडी गेली आहे. त्यानंतर आपण बेसलाईन या बी पॉईंटच्या राईट साईडला आहे म्हणून राईट साईडचं डिस्टन्स 0 पासून आपण असं मेजर करणार. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 इथे आहे. बघा तिथे काय करायचं, पहिल्यांदा टिंब ठेवून घ्यायचा. टिंब ठेवल्यानंतर आपण बी आणि या टिंबातून जाणारी अशी रेषा जोडणार आहोत. तो आपला किरण तयार होईल, बरोबर. कारण याचा एक स्टार्टिंग पॉईंट आहे, ओरिजिन पॉईंट आहे आणि दुसऱ्या पॉईंटला ती एक्सटेंड होते आहे. इथं एक्सटेंड नाही होणार, पुढे या ॲरोच्या इकडे एक्सटेंड होऊ शकते. आता हा काय झाला, 90 डिग्रीचा कोन तयार झाला. आता याला कोन दुभाजक काढायचं आहे, बरोबर. इथं ए लेबल करून घेऊ. हा झाला आपला ABC कोन. ओके. आता याला कोन दुभाजक काढताना आपण काय करतो, कंपासमध्ये थोडंसं अंतर घेऊन या कोनाचा जो बी पॉईंट आहे त्याच्यावर कंपास ठेवून त्याच्या दोन्ही साईडवर आपण काय करतो, कंस काढतो. कंस काढल्यानंतर परत थोडं अंतर वाढवून घ्यायचं. परत कंस जिथं छेदले गेले साईडवर तिथं एका मागून एक कंपासचं टोक ठेवून आपण परत त्या कंसाच्या आतमध्ये कंस काढणार आहोत. काढले. आता दोन्ही कंसांचा जो छेदनबिंदू मिळाला तो मार्क करू, पॉईंट देऊन घेऊ. त्या पॉईंट आणि बी पॉईंटमधून जाणारी अशी रेषा आपण काढणार आहोत. तो काय मिळणार आहे, या ABC या कोनाचा कोन दुभाजक. हे दोन कोन इक्वल दाखवून दिले. त्यानंतर आपण इथं लिहिलं ABP या कोनाच्या इक्वल PBC हा कोन आहे. तिसरा आहे आता एक विशालकोन त्रिकोण व काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढा. प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे. तर बघा, एक काय काढायचं आपल्याला, एक विशालकोन त्रिकोण काढायचा. विशालकोन काढायचा, त्याची तिसरी बाजू जोडून घ्यायची, झाला विशालकोन त्रिकोण. एक काटकोन त्रिकोण काढायचा, दुसरा काटकोन काढायचा, तिची तिसरी बाजू जोडून घ्यायची, तो झाला काटकोन त्रिकोण, बरोबर. प्रत्येक दोन्ही त्रिकोणांतील काय करायचं आहे, कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढायचा आहे. दोन्ही त्रिकोण जे आहे त्यांचे कोन जे आहे, प्रत्येक त्रिकोणाचे 3 कोन असतात, तिन्ही कोनांचा काय करायचं, कोन दुभाजक काढायचे, बरोबर. मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते. बघा, आपला जसा हा विशालकोन झाला, याला प्रत्येक कोनाला कोन दुभाजक काढायचा, बरोबर. कोन दुभाजक काढल्यानंतर आपल्याला तिन्ही कोनांच्या कोन दुभाजकांचा एक संपात बिंदू मिळणार आहे. तो संपात बिंदू कुठे येतो आहे ते आपल्याला इथे दाखवायचं आहे, बरोबर. असं दोन्ही आकृत्यांमध्ये आपल्याला तिन्ही कोनांचा जो कोन दुभाजक मिळणार आहे त्यांचा एक बिंदू मिळणार आहे, तो संपात बिंदू म्हणतो आपण त्याला. तो कुठे येतो आहे दोन्ही आकृत्यांमध्ये आपल्याला दाखवायचा आहे. आपण पहिले एक विशालकोन त्रिकोण काढणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला बेसलाईन काढावी लागणार आहे. बघा, बेसलाईन काढली. याला आपण B आणि C लेबल करू. C पॉईंट इथे आहे, हा B पॉईंट, बरोबर. आता आपल्याला विशालकोन किती डिग्रीचा असतो, 90 पेक्षा जास्त, 90 ते 180च्या मध्ये असतो. तर 90 ते 180 मध्ये आपण कोणताही अंदाजे विशालकोन काढू शकतो. 90 डिग्रीची जी लाईन इथं बेसला जिथे टच होते तो पॉईंट आपण B पॉईंट मॅच केला
ही बेसलाईन कंपासच्या बेसलाईनवर मॅच केली. आता आपण इकडनं काय करणार आहोत, अंतर मोजणार आहोत. आपल्याला 90पेक्षा मोठा काढायचा आहे, तर आपण 120 घेऊया. अंदाजे म्हणजे 120 घेऊया मोजून. 120 कुठे आहे, इथे बिंदू ठेवून घेतला. आता आपण बी बिंदूतून आणि ह्या बिंदूतून जाणारी अशी रेषा काढूया. बरोबर. आता आपण कोन काढला. आता आपल्याला कोणाला त्रिकोण बनवायचा आहे. कोणाला त्रिकोण कसं बनवणार, हा ए आणि बी बिंदू आपण जोडून घेऊ. आता काय करायचं, आपल्याला तिन्ही कोणांचे कोनदुभाजक काढायचे. आता आपण पहिले बी कोणाचा कोनदुभाजक काढून घेऊ. कंपासमध्ये थोडं अंतर कोनदुभाजक कसा काढतो माहिती आहे, आपण शिकलो आहोत. बी कोणाचा कोनदुभाजक काढताना कंपासमध्ये थोडं अंतर घेऊन बी पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून बी पॉईंटच्या या बिंदूच्या दोन्ही बाजूला आपण कंस काढणार आहोत. कंस काढल्यानंतर परत थोडं अंतर वाढवायचं आणि हे कंस जे मिळालेले आहे त्या कंसांचा जो बिंदू आहे साईडवर, त्या बिंदूवर कंपासचं टोक ठेवून परत आपण बी कोणाच्या दिशेने आपण कंस मारणार आहोत. आपल्याला हा जो मिळाला बिंदू आणि बी बिंदू, या दिशेने आपण बी कोणाचा कोनदुभाजक काढून घेऊ. आता तुम्ही म्हणाल बी कोणाचा हा कोनदुभाजक आपण जेव्हा कोणांचे कोनदुभाजक काढले सेपरेट तेव्हा आपण डॉटेडने दाखवले. इथे डॉटेडने दाखवायचे नाही, कारण इथे आपल्याला 3 कोणाचे कोनदुभाजक काढायचे आहे. तर डॉटेड लाईनमध्ये एक्झॅक्ट पॉईंट कुठे येतो ते एक्झॅक्ट लक्षात येत नाही. त्यासाठी आपण ही अशी प्लेन लाईनच काढणार आहोत. आता आपल्याला सी कोणाचा कोनदुभाजक काढायचा आहे. कंपासमध्ये थोडं अंतर घेऊन सी बिंदूवर कंपासचं टोक ठेवून सी बिंदूच्या दोन्ही साईडला आपण असे कंस काढणार आहोत. परत थोडं अंतर वाढवायचं. सी बिंदूची डायरेक्शन कुठे इकडे येणार, त्या डायरेक्शनच्याच बाजूला आपल्याला परत हे कंसांचा जो पॉईंट मिळाला आहे तिथून आपण असं परत कंस मारणार आहोत. कंस काढले. आता दोन्ही कंसांचा छेदनबिंदू जो मिळतो आहे तो एक्झॅक्ट मार्क करून घेऊ. मार्क केल्यानंतर त्या मार्कच्या आणि सी पॉईंटच्या हे दोन्ही पॉईंट जातील, हे दोन्ही पॉईंट एकाच लाईनमधून जातील अशी लाईन आपण इथे ड्रॉ करणार आहोत. लाईन ड्रॉ करून घेतली. ओके. आता ए या कोणाचा आपल्याला कोनदुभाजक काढायचा आहे. थोडंसं अंतर घेतलं कंपासमध्ये. ए पॉईंटवर कंपास ठेवला, ए बिंदूवर कंपास ठेवला आपण आणि त्या बिंदूच्या दोन्ही साईडला आपण असे कंस काढून घेतले. आता आपण या कंस जिथं छेदलेले आहे तिथं एका मागून एक कंपासचं टोक ठेवून हा बी कोन ज्या दिशेने दिसत आहे बघा, बी कोनाची दिशा अशी आहे, तर त्याच दिशेने आपल्याला काय करायचं आहे, दुसरा आतमध्ये कंस मारायचा आहे. हे दोन्ही कंस छेदतील असे कंस आपल्याला वाढू किंवा कमी करून घेऊ शकतो आपण. बघा हे इथं छेदले, बरोबर. आता तर छेदन बिंदू आहे आपण मार्क करू
आता या मार्कच्या आणि या ए पॉईंटमधून जाईल अशी आपण लाईन काढून घेऊया. आणि लक्षात घ्या, तिन्ही अँगल ए बी सी या तिन्ही अँगलचा कोन दुभाजक जो आहे त्यांचा एक संपात बिंदू मिळतो. म्हणजे त्यांचा आतमध्ये एक काय मिळणार आहे, तिन्ही कोन दुभाजक एका पॉईंटमध्ये मिळणार आहेत. त्याला आपण म्हणतो संपात बिंदू. ओके, काढताना लक्षात घ्या की संपात बिंदू पण मिळाला पाहिजे. जर मिळाला नाही तर समजायची आपली आकृती चुकली. तर बघा, इथे हा संपात बिंदू आपल्याला तिन्ही कोणांचे जे कोन दुभाजक आहे त्यांचा एक आपल्याला संपात बिंदू मिळाला. कोणांच्या कोन दुभाजकांचा जो संपात बिंदू आहे त्याला नेहमी आयने शो करायचं. त्याला काय म्हणतो आपण, इन सेंटर ऑफ द ट्रायंगल. बी ह्या कोनाचे दोन इक्वल कोन मिळाले, त्याला आपण असं क्रॉसने दाखवू शकतो. सी कोनाचे पण मिळाले, त्याला आपण असं राईटनी इक्वल आहे असं दाखवू शकतो. तुम्हाला जे चिन्ह योग्य वाटेल ते तुम्ही इथं वापरू शकता. ओके, 0 पण काढू शकता. असं दोघांना फक्त दाखवताना सेम सिम्बॉल दाखवायचं. आता आपल्याला एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे. आपण अगोदर काटकोन काढून घेऊया. काटकोनाची तिसरी बाजू जोडली की काटकोन त्रिकोण तयार होईल. बरोबर. तर चला पहिल्यांदा बेसलाईन काढून घेऊ. काढली. आता हा ABC त्रिकोण घेतला आपण. आता खालचा XYZ घेऊ. ठीक आहे, हा वरचा X पॉईंट मिळणार, हा आपला Y पॉईंट घेऊ आपण, Y, आणि हा Z. झेडला थोडं वाढवून घेऊ. आता काटकोन त्रिकोण किती डिग्रीचा असतो मुलांनो, 90 डिग्रीचा. तर आता आपण 90 डिग्री अंतर घेऊन कोन काढणार आहोत. जोडल्यानंतर 90 डिग्री घ्यायचा आहे. कोन मोजत जा, बेसलाईनच्या बाजूने आहे त्याच बाजूने मोजा. 90 इथं येते आहे. बरोबर. आता Y पॉईंटमधून ह्या पॉईंटच्या दिशेने आपण अशी लाईन जर ड्रॉ केली तर ती काय मिळणार, तिसरी बाजू जोडून घेऊन आपण काटकोन त्रिकोण तयार केला. पेन्सिल शॉर्प नसेल तर पुन्हा एकदा पेन्सिल शॉर्प करून घ्या, मग कंपासला लावा. आता आपल्याला Y जो कोन आहे त्या कोनावर कोन दुभाजक काढायचा आहे. तर Y पॉईंटवर, Y बिंदूवर कंपासचं टोक ठेवून त्याच्या दोन्ही साईडला आपण असा कंस काढून घेणार आहोत. काढल्यानंतर पुन्हा थोडं अंतर वाढवा. हे कंस जिथं छेदले, कंसांचा जो बिंदू आहे त्या बिंदूवर आपण कंपासचं टोक ठेवून Y अँगल जो आहे त्याच्या डायरेक्शनने आपण काय करणार आहोत, त्या दिशेने आपण कंस काढून घेणार आहोत. जर आपण कोनाची दिशा बघितली आणि आपण हे कंस काढले तर आपल्याला कंस जास्त मोठे काढायची गरज पडत नाही. नाही तर मुलं खूप मोठे काढतात, मग पुन्हा ते खोडत बसावं लागतं. असं करायचं नाही. दिशा बघून घ्यायची, कोन दुभाजक कुठे येऊ शकतो याचा अंदाज करायचा आणि त्याच दिशेला आपण कंस द्यायचे. कंसांचा छेदनबिंदू मिळाल्यानंतर त्याला आपण मार्क करू आणि आता ही रेषा काढून घेऊ. त्या रेषेतून Y आणि हा छेदनबिंदू दोन्ही जातील अशी रेषा आपण काढणार आहोत. Y कोनाचा कोन दुभाजक काढून झाला, त्याला आपण लगेच सेम हे कोन सारखे आहे असं दाखवून देऊ. त्यानंतर आता आपण Z कोनाचा कोन दुभाजक काढणार आहोत. थोडं अंतर घेऊन Z कोनावर कंपासचं टोक ठेवून त्याच्या दोन्ही बाजूवर आपण असे कंस काढणार आहोत. परत थोडं अंतर वाढवून घ्यायचं.
झेड कोन कोणत्या दिशेने आहे त्या दिशेने आपण अंदाजे परत या बिंदूंवर कंपास ठेवून त्या दिशेने आपण कंस काढणार आहोत. तर बघा, हा कंस या लाईनवर येऊ शकतो. या कंसांचा आता या कंसांवर आपण कंपासचं टोक जे ठेवलेलं आहे आणि आता आपण असा कंस मारणार आहोत, कंस काढणार आहोत. तो ह्या लाईनवर येऊ शकतो किंवा आतमध्ये पण येऊ शकतो. तरी हे अंतर थोडं कमी करून घ्या किंवा जास्त वाढवून घ्या, जेणेकरून या लाईनवर यायला नको. या लाईनवर आल्यावर एक्झॅक्ट आपल्याला बिंदू ठेवता येत नाही. तर आपण काय करूया, थोडं कमी करून घेऊया. ओके, कमी करून घेतल्यानंतर मी कंस काढला. तर या कंसाचा जो छेदनबिंदू आहे बाजूवरचा तिथे ठेवून मी पुन्हा दुसरा कंस काढून घेतला. बघा, आला की नाही आतमध्ये. लाईनवर जर आलं असतं तर एक्झॅक्ट आपल्याला पॉईंट देता येत नाही. आता आपण छेदनबिंदू जो आहे त्याला मार्क करून घेतला आणि आता आपण या छेदनबिंदूतून आणि झेड पॉईंटमधून जाईल अशी रेषा आपण काढून घेणार आहोत. बघा, आता आपल्याला एक्स कोनाचा कोनदुभाजक काढायचा आहे. तर कसं करणार, थोडंसं अंतर घेऊन झेड पॉईंटवर कंपास ठेवून, कंपासचं टोक ठेवून या झेड कोनाच्या दोन्ही साईडला आपण असे कंस काढणार आहोत. परत थोडं अंतर वाढवून घेऊ. आता बघा, आम्ही जास्त अंतर घेतलं कारण मला या कंसांवर कंपासचं टोक ठेवून यांचा जो छेदनबिंदू मिळणार आहे पुढे, तो मला बाहेर घ्यायचा आहे. कारण आतमध्ये खूप गडबड दिसती आहे, म्हणून मी अंतर थोडं जास्तच घेतलं. मग आता आपण या साईडचे जे कंस, बाजूंवर जिथे कंस छेदलेले आहे तिथे आपण एकामागून एक दोन्ही कंसांवर कंपासचं टोक ठेवून ही कोनाची जी दिशा आहे त्या दिशेने आपण कंस काढणार आहोत. बरोबर, दुसरा कंस काढून घेऊ. दोन्ही कंसांचा जो छेदनबिंदू मिळेल तो आपण मार्क करू. बघा, छेदनबिंदू एक्झॅक्ट मिळत नाही आहे, तर आपण पुन्हा इथे कंपासचं टोक ठेवून वाढवून घेऊ शकतो छेदनबिंदू व्यवस्थित मिळण्यासाठी हे आपण कंस वाढवून घेऊ शकतो. कंस वाढवल्यानंतर कंसाची जी एक्झॅक्ट पोझिशन जी आहे, छेदनबिंदूची जी एक्झॅक्ट पोझिशन आहे ती मार्क करून घेतली. आता ती मार्क आणि एक्स पॉईंट, एक्स बिंदू जो आहे ह्या बिंदूच्या आणि ह्या मार्कच्या दिशेने आपण अशी लाईन ड्रॉ करणार आहोत. लक्षात ठेवा, हा आपला तिसरा कोनाचा कोनदुभाजक मिळणार आहे. तर हा जाताने या दोन्ही कोनांचे कोनदुभाजक ज्या पॉईंटमध्ये, ज्या बिंदूमध्ये मिळाले त्याच बिंदूतून हा आपल्या तिसरा कोनाचा कोनदुभाजक जायला पाहिजे. म्हणजे तिन्ही कोनांचे कोनदुभाजकाचा एक संपात बिंदू आपल्याला इथे मिळायला पाहिजे. जर मिळाला नाही तर समजायचं आपली आकृती कुठेतरी चुकली. तर बघा, तिन्ही कोनांचा कोनदुभाजक एका संपात बिंदूमध्ये मिळत आहे. त्याला कायम कोनांचा कोनदुभाजकाचा जो संपात बिंदू आहे त्याला कायम आयने आपल्याला शो करायचं. आता हे दोन्ही अँगल इक्वल आहे, त्याला आपण क्रॉसने शो करू. हे दोन्ही इक्वल आहे, त्याला आपण झिरोने शो करू, दाखवून देऊ. आता याचा निष्कर्ष आपल्याला लिहायचा आहे. दोन्ही बिंदूंचा संपात बिंदू, दोन्ही त्रिकोणांचा संपात बिंदू कुठे मिळतो आहे हे आपल्याला लिहायचं. कुठे मिळतो आहे, त्रिकोणाच्या आतमध्येच मिळतो आहे असं आपण लिहून घेऊ. तर बघा, उत्तर लिहून घेतलं आपण. विशाल कोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण यांच्या कोन दुभाजकांचा संपात बिंदू त्यांच्या अंतर्गत असतात. अंतर्गत म्हणजे त्यांच्या आतमध्ये असतात, त्रिकोणाच्या आतमध्ये.